नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। आपल्यापैकी बऱ्याच जणांना उपवासाचे ते पदार्थ म्हणजे साबुदाणा खिचडी किंवा वडे खाऊन कंटाळा येतो, परंतु काहीसं चटपटीत खावंसं वाटतं। तर आज आपण अशीच एक चटपटीत उपवासाची रेसिपी करणार आहोत। चला तर मग अजिबातही वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। या रेसिपीसाठी आपल्याला एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा घेतलेला आहे। सर्वात प्रथम या बटाट्याची साल काढून घेऊया। बटाट्याची साल काढून झाल्यानंतर आली किसायची जी किसणी असते त्याचा वापर करून बटाटा किसून घेऊया। किस काळा पडू नये म्हणून अशा प्रकारे पाण्यातच किसून घ्यायचं आहे। सर्व किसून घेतल्यानंतर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। तर इथे हा बटाट्याचा किस 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर असंच या पाण्यामध्ये ठेवून देऊया। त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे वरई म्हणजेच भगर। तर इथे मी 1 वाटी वरईचे तांदूळ मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। या तांदळाचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। जेवढं शक्य असेल तेवढं बारीक पीठ तयार करून इथे घेतलेलं आहे। हे दळून घेतलेलं पीठ दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मिरच्या घालून घेऊया। इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता। 4 ते 5 आल्याचे तुकडे घालून घेऊया। तुम्ही जर उपवासामध्ये जिरे खात असाल तर यामध्ये तुम्ही इथे जिरे वापरले तरीही चालू शकेल। आता अजिबातही पाण्याचा वापर न करता मिरची व आलं बारीक वाटून घेऊया। त्यानंतर इथे एक जाडबुडाची कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आले व मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते घालून घेऊया व मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं परतून घेऊया। इथे आपण ज्या वाटीने 1 वाटी वरईचे तांदूळ घेतलेले होते त्याच वाटीने इथे 1 वाटी भरून पाणी घालून घेऊया। त्यानंतर यामध्ये बटाट्याचा किस घालून घेऊया। या किसामधील पाणी पूर्णपणे काढून नंतरच यामध्ये वापरायचं आहे। इथे हे पाणी पुरेसं नसल्यामुळे इथे मी अजून 1 वाटी पाणी वापरत आहे, म्हणजे इथे मी एकूण 2 वाट्या पाणी 1 वाटी वरईच्या तांदळासाठी वापरलेलं आहे आणि हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। 2 मिनिटांसाठी हा बटाटा चांगला शिजवून घेतल्यानंतर आता गॅसची फ्लेम एकदम बारीक करून यामध्ये वाटून घेतलेलं वरईचं पीठ घालून घेऊया। थोडं थोडं करून यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे व एकसारखं चांगलं हलवून घ्यायचं आहे, नाहीतर या पिठामध्ये गुठळ्या तयार होऊ शकतात। जोपर्यंत या पिठाचा एक घट्टसर असा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ चांगलं परतून घ्यायचं आहे। हे पीठ शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी 2 मिनिटांमध्ये या पिठाचा एक असा गोळा तयार होत आहे, म्हणजेच इथे आपलं पीठ चांगलं शिजलेलं आहे असे समजावे। यामध्ये इथे आपल्याला चवीपुरतं मीठही घालून घ्यायचं आहे। तर 2 मिनिटांनंतर इथे या पिठाचा एक घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे। आता लगेचच हे पीठ थापून घ्यायचं आहे। पीठ थापण्यासाठी इथे एका ताटाच्या पाठीमागच्या बाजूला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। आता यावरती हे सर्व पीठ ओतून घेऊया। आपल्याला ही सर्व प्रोसेस एकदम पटापट करून घ्यायची आहे। इथे हे पीठ चांगलं गरम असतानाच पोळी थापून घ्यायची आहे। ही पोळी खूप जास्त जाडही ठेवायची नाही व खूप जास्त पातळही करायची नाही। तर इथे या पोळीला एक चौकोनी आकार देऊन घेतलेला आहे। ही पोळी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच छोट्या छोट्या चौकोनामध्ये कट करून घेऊया। त्यासाठी एका पिझ्झा कटरच्या मदतीने पहिल्यांदा उभे व नंतर आडवे काप मारून घेऊया। इथे तुम्ही तुमच्या आवडीचा शेप याला देऊ शकता। तर इथे मी ही पोळी चौकोनी शेपमध्ये कट करून घेतलेली आहे। तर इतपत जाडीचे इथे मी उपवासाचे स्टिक्स बनवलेले आहेत। लगेचच हे उपवासाचे स्टिक्स तळून घेऊया। त्यासाठी इथे एका तव्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये थोडीशी स्टिक्स सोडून घेऊया। आपल्याला इथे हे स्टिक्स मध्यम आचेवरती तळून घ्यायचे आहेत। तसेच स्टिक्स तेलामध्ये सोडल्या लगेचच हलवायची गडबड करायची नाही। 1 मिनिट गेल्यानंतरच एकदम हलक्या हाताने स्टिक्स उलटवून घेऊया। हा उपवासाचा पदार्थ जरी आपण तळून केलेला असला तरीही खूप जास्त तेलकट होत नाही। यामध्ये आपल्याला एकदम कमी प्रमाणामध्येच बटाटा वापरायचा आहे। बटाटा जर यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वापरला तर या स्टिक्स तेलकट होऊ शकतात। 4 ते 5 वेळा स्टिक्स उलटपालट केल्यानंतर दोन्ही बाजूने छान कुरकुरीत यांना रंग आल्यानंतर तेलामधून काढून घेऊया। उपवासासाठीच म्हणूनच नाही तर इतर वेळेससुद्धा लहान मुलांनासुद्धा तुम्ही अशा प्रकारचे उपवासाचे स्टिक्स बनवून देऊ शकता। खायला अगदी अप्रतिम लागतात। अशा प्रकारे राहिलेले सर्व स्टिक्स तळून घेऊया। तर इथे मी उपवासाच्या या सर्व स्टिक्स तळून घेतलेल्या आहेत।
या स्टिक्स बाहेरून एकदम कुरकुरीत व आतून एकदम जाळीदार अशा बनलेल्या आहेत. यातील एक स्टिक मी तुम्हाला तोडून दाखवते तर तुम्ही ते पाहू शकता. आतून एकदम हलकी फुलकी अशी व पोकळ अशी ही स्टिक्स बनलेली आहे. अशाच प्रकारच्या खूप साऱ्या उपवासाच्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्या रेसिपीही तुम्ही नक्की पहा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.